वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आजची आपली ही सखोल चर्चा सुरू करण्यापूर्वी आपण जर एका अशा महामानवाचा विचार केला ज्यांनी केवळ स्वतःला एका अत्यंत अंधाऱ्या वास्तवातून बाहेर काढलं नाही, तर चक्क एका संपूर्ण देशाचा पाया रचला, तर ती कथा किती भारावून टाकणारी असेल, नाही का? आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे अशाच एका अफाट प्रवासाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि कसं आहे माहितीये का, आपण नेहमी इतिहासाच्या तारखा आणि सालं पाठ करतो, पण आज आपण तसं करणार नाही आहोत. आज आपण त्या सर्व घटनांच्या मागचे जे सामाजिक आणि मानसिक पदर आहेत ना, ते उलगडणार आहोत. अगदी, म्हणजे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठासारख्या जगातल्या सर्वोच्च शिक्षण संस्थेतून पदव्या घेतलेला एक तरुण भारतात येतो. एका मोठ्या संस्थानात तो लष्करी सचिव या उच्च पदावर बसतो. पण तरीही त्याच्या हाताखालचे शिपाई त्याला फाईल फेकून मारतात. कारण काय? तर त्यांच्या मते त्या अधिकाऱ्याचा स्पर्श विटाळ आणणार आहे. हो, हे ऐकतानाही किती अस्वस्थ वाटते बघा. ज्या व्यवस्थेने एका व्यक्तीला कायम तळाशी ठेवण्याचा प्रयत्न केला, त्याच व्यक्तीने पुढे जाऊन या देशाची राज्यघटना लिहिली. हा संपूर्ण प्रवास सर्वांसाठी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. होय. तर हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला थेट 1891 मध्ये जावं लागेल. मध्य प्रदेशातील महू ही तेव्हाची एक लष्करी छावणी होती. तिथे रामजी सकपाळ आणि भीमाबाई यांच्या पोटी 14वे अपत्य जन्माला आले, आणि तेच म्हणजे आपले भीमराव. बरोबर. आता रामजी हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते, पण त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे तो लष्करातील हुद्दा त्यांना लष्कराच्या बाहेर किंवा समाजात काहीच कामाला आला नाही. म्हणजे बालपणापासूनच अत्यंत विदारक असे अनुभव त्यांच्या वाट्याला आले. अगदी. आणि या सुरुवातीच्या काळातला एक पॅटर्न आपण समजून घेतला पाहिजे. ही फक्त आर्थिक गरिबी नव्हती, ती एक अत्यंत सुनियोजित अशी सामाजिक कोंडी होती. शाळेत जाण्याची परवानगी होती, पण तिथेही एक अदृश्य भिंत उभी होती. हो, म्हणजे वर्गात इतर मुलांसोबत बसता येत नसे. स्वतः बसण्यासाठी घरून गोणपाट आणावा लागायचा. आणि ते पाण्याचा प्रसंग तर बाप रे, तो ऐकल्यावर कोणाच्याही अंगावर काटा येईल. हो, चपरासी नाही तर पाणी नाही. तेच. म्हणजे तहान लाडली तरी सार्वजनिक मडक्याला स्पर्श करायचा नाही. शिपायाने लांबून ओंजळीत पाणी ओतलं तरच प्यायचं. आणि ज्या दिवशी शिपाई गैरहजर, त्या दिवशी दिवसभर तहानलेलं राहायचं. अगदी. हे एखाद्या लहान मुलाच्या मनावर किती भयानक आघात करत असेल. म्हणजे रोज त्याला हे जाणून दिलं जात होतं की तुझं अस्तित्वच वेगळं आणि दूषित आहे. आणि शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी जिथे समानता असायला हवी, तिथेच रोज असा सन्मान पायदळी तुडवला जात होता. या सगळ्याचे त्या बालमनावर कायमचे ओरखडे ओढले जात होते. खरं सांगायचं तर हे एखाद्या मॅरेथॉनमध्ये धावण्यासारखं आहे. म्हणजे इतर सर्वजण मुक्तपणे धावत आहेत, पण तुमच्या पायात मात्र अदृश्य आणि जड बेड्या बांधल्या आहेत. तो गोरेगावचा प्रसंगही असाच आहे ना? हां, गोरेगाव स्टेशनचा प्रसंग. हो, स्टेशनवरून बैलगाडीने जायचं होतं. पण जात समजल्यावर गाडीवानाने दुप्पट भाडे घेतले आणि चक्क गाडी चालवायला नकार दिला. म्हणजे तो स्वतः चालत राहिला आणि या लहान मुलांना ती गाडी हाकावी लागली. पण इथे मला एक प्रश्न पडतो. कोणता? म्हणजे अशा सततच्या अपमानामुळे एखाद्याच्या मनात समाजाबद्दल प्रचंड राग किंवा द्वेष निर्माण होऊ शकतो ना, हिंसेची भावना येऊ शकते. पण त्यांच्या बाबतीत तसं झालं नाही. हे कसं घडलं? तोच तर या संपूर्ण प्रवासातला सर्वात अभूतपूर्व असा पैलू आहे. मी म्हणेन की त्यांनी या रागाचं रूपांतर द्वेषात किंवा विध्वंसामध्ये होऊ दिलं नाही. त्यांनी ती ऊर्जा एका विधायक कामात लावली. त्यांना हे लहान वयाचंच समजलं होतं की या अंधारातून बाहेर पडायचं असेल तर एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे शिक्षण. अगदी बरोबर, शिक्षण. आणि या काळोखातही काही आशेचे किरण होतेच. जसे त्यांचे एक ब्राह्मण शिक्षक होते, कृष्णाजी केशव आंबेडकर. हो, त्यांनीच त्यांना आपलं आडनाव दिलं ना. होय, त्यांनी या मुलाची तल्लख बुद्धी ओळखली, त्यांना जीवनाचा डबा दिला, आधार दिला आणि स्वतःचं आंबेडकर हे आडनाव दिलं. ही कृती कदाचित छोटी वाटेल, पण ती एका मोठ्या बदलाची सुरुवात ठरली. आणि इथूनच त्यांच्या शिक्षणाच्या त्या गगनभरारीला सुरुवात होते. आर्थिक परिस्थितीचा अडथळा होताच, पण बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासारख्या पुरोगामी राजाने त्यांना शिष्यवृत्ती दिली. हो, आणि त्यामुळेच 1912 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधनं त्यांना पदवी पूर्ण करता आली. आणि मग त्यानंतर थेट अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ. म्हणजे एक पूर्णपणे नवीन आणि वेगळं जग पाहण्याचा तो अनुभव असेल. तो केवळ एक टप्पा नव्हता त्यांच्या आयुष्यातला. ती एक वैचारिक मुक्ती होती. अमेरिकेत गेल्यावर पहिल्यांदाच त्यांना एका अत्यंत मोकळ्या वातावरणाचा अनुभव आला.
तिथे कोणीही त्यांना त्यांचा जातीवरून जोखत नव्हतं. बापरे, हा किती मोठा मानसिक दिलासा असेल नाही? नक्कीच. तिथे जॉन ड्युईनसारख्या प्राध्यापकांचा त्यांच्यावर खूप सखोल प्रभाव पडला. आणि तिथे त्यांनी दिवसाचे 18-18 तास अभ्यास केला असंही आपण वाचतो. हो, कारण त्यांना वेळेचं आणि त्या मिळालेल्या संधीचं महत्त्व अगदी अचूक समजलं होतं. फ्रेंच राज्यक्रांती आणि तिथून आलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्य आहेत ना, ती त्यांनी तिथे खऱ्या अर्थाने अनुभवली आणि आत्मसात केली. आणि त्यानंतरचा त्यांचा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधला प्रवेशही तितकाच महत्वाचा आहे. पण मग तिथे शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना अभ्यास अर्धवट सोडून भारतात परतावा लागलं. हो, आणि त्या परतीच्या प्रवासात तो एक अतिशय धक्कादायक प्रसंग घडला होता. तो जर्मन पाणबुडीचा. होय, ज्या जहाजातून त्यांनी आपली अत्यंत दुर्मिळ आणि जीवापाड जपलेली पुस्तके पाठवली होती, ते जहाजच एका जर्मन पाणबुडीच्या हल्ल्यात बुडालं. अरेच्छा, म्हणजे केवढा मोठा धक्का असेल हा एका ज्ञानसाधकासाठी? पण खरी शोकांतिका तर भारतात आल्यावर पुढेच होती. कराराप्रमाणे ते भारतात आले, बडोदा संस्थानात लष्करी सचिव झाले. आता मगाशी मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की जगातील सर्वोत्तम विद्यापीठांतून शिकूनही त्यांच्या वाट्याला अपमानच आला. हो, कारण आपण आजच्या आधुनिक चष्म्यातून बघतो, तेव्हा आपल्याला वाटतं की एवढं शिकल्यावर सगळं सोपं झालं असेल. पण त्या काळचं वास्तव अत्यंत चटके देणारं होतं. त्यांच्या पदव्यांमुळे त्यांचं स्वतःचं ज्ञान नक्कीच वाढलं होतं, पण समाजाच्या डोक्यातले जे पूर्वग्रह होते ते तसेच होते. म्हणजे ते फाईल्स फेकून देण्याचं उदाहरण आपण बघितलंच, आणि राहण्यासाठी त्यांना बडोद्यात साधं घरही मिळत नव्हतं. आणि पारशी धर्मशाळेचा तो प्रसंग आठवा. तिथे ओळख लपून राहावं लागलं होतं. हो, आणि सत्य समजल्यावर सशस्त्र जमावाने त्यांना तिथूनही हाकलून दिलं. विचार करा, या घटनेचा त्यांच्यावर काय मानसिक परिणाम झाला असेल. एका बागेत एका बाकावर बसून हा उच्च शिक्षित तरुण ढसाढसा रडत होता. हा जो अश्रूंचा बांध फुटला ना, तो केवळ स्वतःच्या अपमानासाठी नव्हता. अगदी बरोबर. तो एक साक्षात्कार होता की मी एवढा शिकलोय तरी माझी ही अवस्था आहे, तर माझ्या त्या अडाणी आणि गरीब बांधवांची काय अवस्था असेल. म्हणजे इथून पुढे त्यांच्या हे लक्षात आलं की ज्ञानाने माझा वैयक्तिक विकास झालाय, पण समाज आजही त्याच अंधारात आहे. आणि मग हा एकट्याचा लढा राहिला नाही. नाही, तो संपूर्ण व्यवस्थेविरुद्धचा लढा बनला. आणि या चळवळीला आता एका आवाजाची नितांत गरज होती. म्हणूनच मग 1920 मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या मदतीने त्यांनी मूक नायक हे पाक्षिक सुरू केले. हो, मूक म्हणजे ज्यांना वर्षानुवर्षे आवाज नव्हता, त्यांचा तो आवाज बनले. पण केवळ लिखाण पुरेसे नव्हते, हे काम अधिक संघटित करण्याची गरज होती. आणि त्यासाठीच 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली. बरोबर. आणि या सभेचा मूलमंत्र खूप स्पष्ट होता: शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा केवळ उपदेश नव्हता, ही एक कृती योजना होती. म्हणजे शिक्षणामुळे विचार येईल, संघटित झाल्यामुळे ताकद मिळेल आणि त्यातून अन्यायाविरुद्ध संघर्ष उभा राहील. अगदी योग्य साखळी मांडलीत. आणि या संघर्षाचे पहिले आणि सर्वात आक्रमक रूप आपल्याला कुठे पाहायला मिळतं? तर 1927च्या महाडच्या सत्याग्रहात. हो, 20 मार्च रोजी हजारो लोकांसोबत त्यांनी चवदार तळ्याचं पाणी प्रशान केलं. आता आपण सुरुवातीला तो शाळेतला पाण्याचा प्रसंग पाहिला. त्या पार्श्वभूमीवर बघता हा महाडचा लढा केवळ तहान शमवण्यासाठी होता असं म्हणणं खूपच वरवरचं ठरेल ना? निश्चितच. तो लढा काही भौतिक तहान समवण्यासाठी नव्हता, ती मानवी अधिकारांची खूप मोठी घोषणा होती. म्हणजे ब्रिटिशांचे कायदे सांगत होते की सार्वजनिक ठिकाणे सर्वांसाठी खुली आहेत, पण जमिनीवरचं वास्तव वेगळंच होतं. हो ना, सार्वजनिक ठिकाणी जनावरे पाणी पिऊ शकत होती, पण एका विशिष्ट वर्गातील माणसांना बंदी होती. हा जो कृत्रिम मानसिक अडथळा होता, तो तोडणं आवश्यक होतं. आणि याच वैचारिक बंडाचा पुढचा आणि अत्यंत प्रखर टप्पा म्हणजे 25 डिसेंबर 1927 रोजी केलेलं मनुस्मृतीचं दहन. हो. पण एखाद्या ग्रंथाचं असं जाहीर दहन करणं हे अतिशय टोकाचं पाऊल का उचललं गेलं असावं? कारण तो ग्रंथ केवळ एक पुस्तक नव्हतं. तो त्या विषमतेच्या व्यवस्थेचा वैचारिक आणि कायदेशीर आधार मानला जात होता. जोपर्यंत त्या विषमतेच्या मुळावरच घाव घातला जात नाही, तोपर्यंत समतेची इमारत कशी उभी राहणार? बरोबर आहे. आणि इथूनच ते खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे निर्विवाद नेते आणि योद्धे म्हणून प्रस्थापित झाले. आणि मग हा लढा, रस्त्यावरचा लढा, थेट ब्रिटिश साम्राज्याच्या केंद्रात म्हणजे लंडनच्या गोलमेज परिषदेत जाऊन पोचला. हो, आणि इथे एक अत्यंत गुंतागुंतीचा ऐतिहासिक संघर्ष उभा राहिला. गोलमेज परिषदेत त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची म्हणजे सेपरेट इलेक्टोरेट्सची मागणी केली. आता ही मागणी नेमकी काय होती आणि ती इतकी महत्वाची का होती?
स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे दलितांचे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार केवळ दलित मतदारांनाच असणे. यामागचा तर्क खूप व्यावहारिक होता बघा. जोवर या वंचितांच्या हाती खरी राजकीय सत्ता येत नाही, तोवर त्यांचा सामाजिक उद्धार शक्य नाही. म्हणजे जर संयुक्त मतदारसंघ असेल तर बहुसंख्य वर्गाच्या पाठिंब्याशिवाय दलित उमेदवार निवडूनच येऊ शकणार नाही. अगदी बरोबर. आणि समजा तू निवडून आलाच तरी तो समाजाच्या प्रश्नांवर संसदेत मोकळेपणाने बोलू शकणार नाही, अशी रास्त भीती त्यांना वाटत होती. पण इथेच भारतीय राजकारणातील एका मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली. कारण महात्मा गांधींचा या मागणीला तीव्र विरोध होता. त्यांनी तर पुण्यातील येरवडा तुरुंगात या विरोधात आमरण उपोषण सुरू केले. आता या ऐतिहासिक प्रसंगाकडे आपण अत्यंत तटस्थपणे पाहणं गरजेचं आहे. इथे दोघांचेही दृष्टिकोन त्यांच्या विचारधारेनुसार स्पष्ट होते. डॉक्टर आंबेडकरांना वाटत होतं की हजारो वर्षांच्या शोषणाचा इतिहास पाहता कायदेशीर संरक्षण आणि राजकीय अधिकार महत्वाचे आहेत. आणि दुसरीकडे गांधीजींचा दृष्टिकोन असा होता की अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रामुख्याने हृदय परिवर्तनाचा विषय आहे. बरोबर. स्वतंत्र मतदारसंघ दिल्यास हिंदू समाज कायमचा दुभंगेल अशी त्यांना भीती वाटत होती. आणि या उपोषणामुळे देशात प्रचंड खळबळ उडाली, मोठा दबाव निर्माण झाला. एका बाजूला आपल्या समाजाचे भविष्यातील हक्क आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींसारख्या मोठ्या नेत्याचे प्राण, हा किती कठीण प्रसंग असेल. हो. आणि अखेर नाईलाजाने आणि अतिशय जड अंतःकरणाने त्यांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. स्वतंत्र मतदारसंघाऐवजी 148 राखीव जागांचं सूत्र मान्य करण्यात आलं. म्हणजे राजकीयदृष्ट्या हा करार एक प्रकारची तडजोड होती, पण ह्या घटनेने त्यांना अंतर्मुख केलं असावं. नक्कीच. त्यांना ही जाणीव झाली की सध्याच्या राजकीय आणि सामाजिक चौकटीत राहून खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करणं कठीण आहे. पण पुढे भारताचं भविष्य ठरवण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा इतिहासाने एक अजब वर्तुळ पूर्ण केलं. म्हणजे बघा ना, ज्या मुलाला शाळेत वर्गाबाहेर गोंडपाटावर बसावं लागलं होतं, तोच आता स्वतंत्र भारताच्या घटना समिती आणि मसुदा समितीचा अध्यक्ष बनला होता. हा एक अत्यंत अभिमानाचा आणि मोठा क्षण होता सर्वांसाठी. सुमारे 60 देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून त्यांनी भारताची राज्यघटना तयार केली. आणि तेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, प्रकृती साथ देत नसताना. याच राज्यघटनेतील कलम 17 अतिशय महत्त्वाचं ठरलं, ज्यानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली. हो, आरक्षणाची तरतूदही केली गेली. हा हजारो वर्षांच्या प्रथेवरील सर्वात मोठा कायदेशीर विजय होता. आणि 26 नोव्हेंबर 1949ला घटनापीठासमोर भाषण करताना त्यांनी एक सावधानतेचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते की आपण राजकीय समतेच्या युगात प्रवेश करत आहोत, पण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आजही विषमता आहे. अगदी बरोबर. हा विरोधाभास लवकर दूर न केल्यास ज्यांनी विषमता भोगलीये तेच या लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त करतील, असा तो अत्यंत दूरदृष्टीचा विचार होता. होय. आणि इथे मला एक अतिशय महत्त्वाचा आणि बऱ्याचदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा उपस्थित करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेबांची ओळख प्रामुख्याने जातीव्यवस्थेविरुद्ध लढणारे नेते अशीच सांगितली जाते. पण स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांनी जे हिंदू कोड बिल संसदेत मांडलं, तो एक मोठा धक्का होता. हे बिल मुख्यत्वे महिलांच्या हक्कांसाठी होतं. अगदी बरोबर. म्हणजे महिलांना संपत्तीचा समान अधिकार, घटस्फोटाचा अधिकार. माझा प्रश्न असा आहे की संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट समाजाच्या मुक्तीसाठी वेचल्यावर महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी आपलं मंत्रिपद का पणाला लावलं? हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कारण कसं आहे, त्यांचा समतेचा विचार हा तुकड्यांमध्ये नव्हता, तो समग्र होता. त्यांचा स्पष्ट विचार होता की कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे मोजमाप हे त्या समाजातील महिलांनी किती प्रगती केली आहे यावरून ठरते. म्हणजे जोपर्यंत समाजातील निम्म्या लोकसंख्येला समान अधिकार मिळत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकत नाही. अगदी अचूक. पण दुर्दैवाने या बिलाला संसदेत आणि संसदेबाहेर प्रचंड विरोध झाला. अगदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचाही याला विरोध होता. आणि शेवटी निवडणुकांच्या दबावामुळे तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना यावर माघार घ्यावी लागली. हो. आणि याच नैराश्यातून सप्टेंबर 1951 मध्ये आंबेडकरांनी कायदामंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्वांशी तडजोड करण्यापेक्षा त्यांनी सत्तेला सोडणं पसंत केले. हा निर्णय त्यांच्या विशाल दृष्टिकोनाची साक्ष देतो. आता पुणे करार आणि हिंदू कोड बिलाचा हा जो प्रवास होता, यातून राजकीय आणि कायदेशीर बदलांच्या मर्यादा त्यांच्यासमोर स्पष्ट झाल्या असाव्यात. नक्कीच. आणि मग इथून पुढे आध्यात्मिक आणि सामाजिक मुक्तीचा तो नवा मार्ग सुरू झाला.
1935 मध्ये येवल्यात त्यांनी एक मोठी घोषणा केली होती. हो, ती प्रसिद्ध घोषणा, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. पण इथे एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवायला हवी. घोषणा जरी 1935 साली झाली असली तरी धर्मांतराची प्रत्यक्ष कृती 1956 साली झाली. म्हणजे मध्ये तब्बल 20 वर्षांचा काळ गेला. हो, आणि हा काळ त्यांनी अत्यंत सखोल अभ्यासात आणि चिंतनात घालवला. हा काही घाईघाईत घेतलेला निर्णय नव्हता. त्यांच्यासमोर तर इतर अनेक विदेशी धर्मांचे पर्याय होते. काहींनी तर प्रलोभनही दिली होती असं म्हणतात. अगदी. इतर धर्मांमध्ये गेल्यास त्वरित आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळण्याची शक्यता होती, पण त्यांना ते नको होतं. त्यांना आपल्या लोकांसाठी असा मार्ग हवा होता जो तर्कशुद्ध असेल, विज्ञानावर आधारित असेल आणि ज्याची पाळेमुळं याच भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जोडलेली असतील. आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्माची निवड केली. आणि त्यांनी केवळ धर्म स्वीकारला नाही, तर त्याची नवयान म्हणून एक नवीन मांडणी केली, ज्यामध्ये कर्मकांड आणि अंधश्रद्धांना अजिबात जागा नव्हती. बरोबर. 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोक विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि 22 प्रतिज्ञा दिल्या. या प्रतिज्ञा म्हणजे केवळ धर्मांतर नव्हतं, तर ती हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची एक अत्यंत ठाम कृती होती. पण दुर्दैवाने या घटनेनंतर अवघ्या 1.5 महिन्यातच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. खरंच, म्हणजे एका लष्करी छावणीत जन्मलेला आणि शाळेत साधं पाणी पिण्यापासून वंचित राहिलेला एक मुलगा, तो स्वतःच्या अफाट प्रज्ञेच्या जोरावर जगातील सर्वोच्च विद्यापीठांतून ज्ञान मिळवतो, देशाची राज्यघटना लिहितो आणि करोडो लोकांना आत्मसन्मानाचा मार्ग दाखवतो. हा संपूर्ण जीवन प्रवास केवळ थक्क करणारा नाहीये, तर मानवी क्षमतेच्या सर्वोच्च सीमेचं दर्शन घडवणार आहे. शिक्षण, आत्मसन्मान, सांविधानिक मार्ग आणि बंधुता ही त्यांची मूल्य आजही तितकीच मार्गदर्शक आहेत. आणि हाच खरा वारसा आहे. तर या अत्यंत भारावून टाकणाऱ्या आणि माहितीपूर्ण चर्चेनंतर आता वेळ आली आहे एका अशा प्रश्नाची ज्यावर सर्वांनी विचार करायला हवा. नक्कीच. आपण आज डिजिटल आणि सोशल मीडियाच्या जगात जगत आहोत. इथे माहितीचा महापूर आहे, पण खरी समज आणि विवेक अनेकदा हरवत चालल्याची जाणीव होते. अशा काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ विचारवंताने या तंत्रज्ञानाकडे कसे पाहिले असते? हा खूपच रंजक विचार आहे. हो ना, म्हणजे त्यांनी या इंटरनेटचा वापर समाजाला खऱ्या अर्थाने शिक्षित आणि संघटित करण्याचे साधन म्हणून केला असता, की आजचे हे माध्यम लोकांना वैचारिकदृष्ट्या अधिक विभागण्याचे आणि एकमेकांपासून दूर नेण्याचे काम करत आहे, असे पाहून त्यांनी एखादा नवीन इशारा दिला असता. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल चर्चेसोबत. तोपर्यंत विचार करत रहा आणि शोधत रहा.